नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या? मी सरिता आणि खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि स्टिच विथ सरितावरती. बऱ्याच साऱ्या ताईंनी खूप वेळा सारखी कमेंट केली होती की प्रिन्सेस कट ब्लाऊज दाखवा आणि प्रिन्सेस कटमध्ये 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज दाखवा. त्यामध्ये तुम्हाला 3 पीसमध्ये बेल्टसुद्धा येतो आणि 3 पीस प्रिन्सेस कट कटिंग कसं करायचं हे सविस्तर आम्हाला सांगा. त्यासोबतच बोट नेक हवा आहे. डीप नेकमध्ये बऱ्याच सगळ्या आपल्या नवीन शिकणारे बिगिनर्स आहेत त्यांना लक्षात येतं, पण काही वेळेला बोट नेक असल्यानंतर डबल नेक असेल पाठीमागे तेव्हा मुंडा किती घ्यायचा, शोल्डर किती घ्यायचे हा सगळा गोंधळ उडून जातो. तर त्यांच्यासाठी आज स्पेशल हा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे. तर आज आपण 36 साईजचं प्रिन्सेस कट विथ 3 पीस प्रिन्सेस कट बेल्टवाला ब्लाऊज कटिंग पाहणार आहोत. अगदी सविस्तर आणि बारीक टिप्ससहित पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा, म्हणजे आपल्यासारख्या नवीन एका ताई शिकणाऱ्या असतील काही त्यांनासुद्धा ते लक्षात येईल, पाहायला मिळेल आणि त्यांनासुद्धा या गोष्टींची माहिती होईल. चला तर मग वेळ न घालवता 3 पीस प्रिन्सेस कट कटिंग कसा करायचा ते पाहूयात. तर हा आहे ब्लाऊज पीस आणि त्याच्यासाठी आपण घेतलेला आहे अस्तर. अस्तरसुद्धा कॉटनमध्ये घेतलेला आहे. 1 मीटरचा कपडा आहे आणि याचे आपल्याला एल्बो स्लीव्ज शिवायचे आहे. सगळ्यात अगोदर बघा, हा कपडा जो आहे किंवा विकत आणल्यानंतर घडी घातलेला कपडा असतो त्याच्यामध्ये असे काही धागे असतात सुरुवातीचे कटिंगचे ओपन झालेले, ते सगळ्यात अगोदर कटिंग करून घेऊयात, म्हणजे आपल्याला कटिंगला प्रॉब्लेम येत नाही, व्यवस्थित कटिंग आपलं होतं. तर 1 मीटर कपड्यामध्ये आपल्याला हा ब्लाऊज व्यवस्थित बसणार आहे एल्बो स्लीव्ज असल्यामुळे. अस्तरसुद्धा मी 1 मीटर घेतलेला आहे आणि आता सगळ्यात अगोदर आपण पहिल्यांदा अस्तरवरती कटिंग करणार आहोत. त्यासाठी अस्तरची घडी कशी टाकायची किंवा अस्तर कशी घडी मारून घ्यायचं आहे कटिंगसाठी ते पाहूया. तर हे पहा, मी ते 4 घड्या मारल्या होत्या लांब अशा उभ्या. तर याच्यामधून आपल्याला असा हा उभ्या पद्धतीने घडी मारलेली आहे. तर याच्यामधून आपल्याला सगळ्यात अगोदर बाही आहे ती कटिंग करून काढायची आहे. तर पहा, बाहीचं आपलं माप जे आहे ते आपण इथे घेणार आहोत आणि कोपरापर्यंतची बाही आहे. बाहीची उंची आहे आपल्याला 9.5 इंच आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच वाढवून 10.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. मार्जिंग आपल्याला इथे 1 इंच द्यायचं आहे बाहीला. पुढे सुद्धा आपल्याला इकडे 10.5 इंच मार्जिंग देऊन मार्किंग करायचं आहे आणि पुन्हा 3.5 इंच आपल्याला डाऊन घ्यायचं आहे. आर्महोलच्या खोलीसाठी 5 इंच आपला दंडगेर आहे आणि 1.5 इंच आपल्याला मार्जिंग देऊन 6.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. आणि पहा, इथून आपल्याला आता बाहीचा आकार काढायचा आहे. तुम्ही असा हा बॉक्ससुद्धा तयार करून घेऊ शकता आयताकृती. त्यानंतर आपल्याला बाहीचा हा आकार काढायचा आहे. हा झाला पाठीमागचा बाहीचा आकार. आणि बाही जेव्हा आपण कटिंग करतो किंवा जोडतो त्यावेळेला मेन कटिंग असतं किंवा कटिंग टाईम म्हणू शकता तुम्ही बाहीचं. फ्रंट साईडचा आर्महोल आपण त्यावेळेला डीप देत असतो अर्धा इंच. तर हे दोन्हीही एकाच वेळेला आपण कटिंग केलेलं आहे. बॅक आणि फ्रंट याला मी जोडून झाल्यानंतर फ्रंट साईडचं आर्महोलची खोली देणार आहे आणि इथे आपल्याला पुढे थोडासा जॉईंट येणार आहे, तो सुद्धा काढून घेऊयात. तुम्हाला माझी बाहीची पद्धत कशी वाटते कटिंगची हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, कारण खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला खूप पटकन कळेल, समजेल इतक्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न मी नक्कीच करते. पण बऱ्याच वेळेला कटिंगमध्ये समोर कटिंग असताना एखादा शब्द चुकून थोडासा वेगळा जातो, त्यावेळेला तुमच्यासुद्धा लक्षात येत नाही असं म्हणतात. पण हा तुम्हाला काय वाटलं तर डाऊट असेल तर मला नक्कीच कमेंट करा. तुमचा डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन मी. तर आता बघा, बाही कटिंग करून झाल्यानंतर आपल्याला शिल्लक राहिलेला कपडा आहे त्याची घडी मारून घ्यायची आहे या पद्धतीने. म्हणजे आपल्याला जेवढी घडी हवी आहे त्याच्यापेक्षा मार्जिंग जेवढा आहे तेवढी ॲडजस्ट करून घडी घ्यायची आहे. तर 36चं माप आहे. 36चा चौथा भाग आपला होतो 9 इंच. तर बघा, आपल्याला साधारणतः ही 9 इंचावरती मार्किंग केल्यानंतर 12-12.5 इंचाची घडी लागणार आहे. 9 इंचावरती मार्किंग केल्यानंतर 2 इंच आपल्याला मार्जिन घेऊन 11 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि पुन्हा 1 इंचावरती मी इथे एक्स्ट्राचं मार्किंग केलेलं आहे. आता हे एक्स्ट्राचं मार्किंग का केलेलं आहे ते सुद्धा पुढे जाऊन तुम्हाला सांगणारच आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी याच पद्धतीने कटिंग दाखवलेलं आहे. रिसेंटली आपला एक व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेला आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंगचा. तुम्ही पाहिला नसाल तर नक्कीच पहा. 28 साईजचा प्रिन्सेस कट इथे कटिंग दाखवलेला होता मी. आपल्या ब्लाऊजची तयार उंची आहे 14.5 इंच. तर मी ते 1 इंच मार्जिंग घेऊन 15.5 इंचावरती मार्किंग करून घेत आहे. 15.5 इंचावरती मार्किंग केल्यानंतर 7.5 इंच आपल्याला शोल्डरची
मार्किंग करायचे आहे. 7.5 इंच म्हणजे 15चे शोल्डर घेतलेलं आहे. 15च्या निम्मं 7.5 इंच होतं. त्यानंतर 7 इंचावरती इथे मी आर्म होलचा जो मार्किंग आहे तो केलेला आहे किंवा मुंडा इथे मी 7 इंच घेतलेला आहे म्हणू शकता. त्यानंतर जिथे आपल्याला मुंडा संपतो तिथे आपल्याला इथून पुढे रेष ओढायची आहे आणि आपला इथे असा एल आकार तयार होतो. हा मुंड्याचा एल साईजचा आकार आहे. त्यानंतर आपल्याला इथे छातीचा चौथा भाग आहे तो मार्किंग करून घ्यायचा आहे. 9 इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे. मी ते 9.25 इंचावरती केलेलं आहे. पाव इंच लुझिंग दिलेलं आहे. बोटनेक आहे त्यासाठी आणि ही 7.5 इंचाची जी शोल्डर आहे ती मार्किंग करून पुन्हा एक सूद कमी केलं होतं कारण 7.25 नको व्हायला त्यासाठी. पुन्हा आपल्याला 1.5 इंचावरती इथे आर्म होलचा पाठीमागचा भाग आहे तिथे मार्किंग करून गोलाई देऊन घ्यायची आहे. अशी काही आपली ही आर्म होलची किंवा मुंड्याची गोलाई तयार होते. हा आपल्या इथे मुंडा तयार झालेला आहे. त्यानंतर पहा शोल्डर इथे आपण घेतलेला आहे 7.5 इंच. गळा रुंदी आपल्याला घ्यायची आहे 4 इंच. कारण बोटनेक आहे तो थोडासा रुंद गळा छान वाटतो, जास्त टोकडा वाटला तर बोटनेक गळ्याचा लुक आहे तो चेंज होतो. त्यासाठी ते 4 इंचाची रुंदी दिलेली आहे. त्यानंतर 5 इंचावरती मी ते टक्सची रुंदी घेतलेली आहे आणि वरती 4 इंचावरती लांबी घेतलेली आहे. 4-4.5 इंच घेऊ शकता. गळ्याचा जो बोटनेक आहे तो 3.5 इंचावरती आणि डीप नेक 10.5 इंचावरती कटिंग केलेला आहे. कारण आपल्याला याला डबल नेक करायचा आहे त्यासाठी ते 2 मार्किंग करून घेतलेले आहेत. 3.5 इंचावरती जो मार्किंग केलेला आहे त्याला आणि गळारुंदी जी 4 इंचावरती घेतलेली आहे त्याला 2 टोकांना फ्रेंच कर्वच्या साहाय्याने या पद्धतीने आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे. म्हणजे हे आपल्या गळ्याच्या बोटनेकचा आकार होतो. त्यानंतर पाठीमागे जो ड्रॉप द्यायचा आहे त्यासाठी बघा या पद्धतीने पुन्हा फ्रेंच कर्वचा तुम्ही इथे यूज करू शकता. फ्रेंच कर्वचे खूप सारे यूज आहेत जे आपण वेळोवेळी जर केले तर आपल्याला फिनिशिंग खूप सुंदर देता येतं ब्लाऊजला. त्यानंतर बघा इथे ड्रॉप जो आहे तो खूप सुंदर दिसतोय. तुम्हाला हवा असल्यास अजून थोडासा बाहेरून रुंदवायचा असेल तर या पद्धतीने हलकासा पाव इंच किंवा एक सूत जास्त घेऊन तुम्ही ते रुंद देऊ शकता. आणि त्यानंतर तुम्हाला वरतीसुद्धा गळ्याचा काही शेप आहे तो वेगळा वाटला किंवा हलकासा चेंज करायचा असेल तर पुन्हा तुम्ही या पद्धतीने चेंज करून घेऊ शकता. जसा की मी या कटिंगमध्ये घेतलेला आहे. आणि खालचा जो गळा आहे ड्रॉप आहे तो थोडासा रुंद घेतलेला आहे. अशी घडी उचलून आपल्याला या पद्धतीने मारून घ्यायची आहे. आणि हा आपला बॅक साईड आहे तो आपण इथे मार्किंग करून ठेवलेला आहे. त्यानंतर फ्रंट साईड आहे तो मार्किंग करायचा आहे. बॅक साईडच्या 15.5च्या उंचीवरती आपल्याला पुन्हा एक रेष ओढून घ्यायची आहे. आणि त्यानंतर खाली जो कपडा आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वाढवायचा आहे. पहा 15.5 इंचावरती बॅक साईड आहे तर 1 इंच वाढवून मी 16.5 इंचावरती मार्किंग करत आहे. इथे आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणाल थोडासा कपडा होता कटिंग नाही केला तर चालेल का, तर हो कटिंग करावाच लागेल कारण आपली जी मेजरमेंट आहे त्याच पद्धतीने आपला ब्लाऊज रेडी झालं पाहिजे. त्यामुळे ब्लाऊज फिनिशिंगला खूप सुंदर होतं आणि फिटिंगला तरी खूपच छान बसतं. ज्यामुळे तुम्हाला अजिबात फिटिंगचा प्रॉब्लेम होत नाही. क्लायंटचा कंप्लेंट येत नाहीत की फिटिंग प्रॉब्लेम झाला म्हणून. तर पहा आता हे आपण जे पद्धतीने मार्किंग केलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. बॅक साईड आणि फ्रंट साईड वेगळी झालेली आहे. आणि इथे जो मी 1 इंच पाठीमागच्या भागाला वाढ घेतला होता तो इथे मी कट करून घेत आहे. 1.25 इंचावरती कटिंग केलेलं आहे. बाकी शिल्लक तसाच राहू दिलेला आहे कारण आपल्याला पुढच्या भागावरती जास्तीचा कपडा हवा असतो, मार्जिन हवा असतं. प्रिन्सेस कट कटिंग झाल्यानंतर तर फ्रंट साईडलाच आपल्याला तो मार्जिन हवा असतो म्हणून मी बॅक साईडचा मार्जिन कटिंग करून टाकलेला आहे. आता आपला हा पार्ट आहे बॅक साईडचा त्याच्यावरती गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. जो गळा आपण मेन अस्तरवरती ड्रॉ केलेला आहे तोच गळा आपल्याला इथे कॅनव्हासवरती सुद्धा ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी बघा मी इथे कॅनव्हासची 5-5.5 इंचाची डबल घडी घेतलेली आहे. गळ्याचं जे मार्किंग आहे ते इथे मी ठेवत आहे आणि पुन्हा हे 1 इंच खाली मार्जिन देत कॅनव्हासला सुद्धा कटिंग करून घेत आहे. कारण 10.5 इंचावरती आपल्याला गळ्याचं मार्किंग होतं. 11.5 इंचावरती मी कॅनव्हास कटिंग करून घेतलेला आहे. पुन्हा बघा हा 5.5 इंचाची रुंदी आहे म्हणजे 11 इंचाचा हा कॅनव्हास आपण डबल घडी घातली की 5.5 इंच रुंदी होते. त्यानंतर आपल्याला 4 इंचावरती गळा रुंद घ्यायचा आहे आणि आपण 3.5 इंचावरती खाली जो एक मार्किंग केला होता त्याच्यावरती सुद्धा मार्किंग करायचं आहे. आणि पुन्हा आपल्याला हे 2 बिंदू आहेत या पद्धतीने शेप देण्यासाठी जोडून घ्यायचे आहेत. हा झाला आपला बोट नेक. जसं मी कपड्यावरती मार्किंग केलेलं आहे तसंच ॲज इट इज ह्या कपड्यावरती किंवा कॅनव्हास पेपरवरती प्रेस कॅनव्हासवरती यावं त्यासाठी इथे मी
कॅनव्हासवरती जागोजागी मार्किंग करून घेते आहे, म्हणजे दोन्हीही साईडचे आपले जे गळ्याचे शेप आहेत ते ॲज इट इज येतील, अजिबात चेंज होणार नाही किंवा दोन्ही शेपमध्ये फरक जाणवणार नाही आपल्याला. त्यासाठी मी इथे हे प्रॉपर मार्किंग करून घेते फ्रेंच कर्वच्या मदतीने. आणि 1 इंच मार्जिन देऊन किंवा पाऊण इंच मार्जिन देऊन तुम्ही या पद्धतीने हा जो कॅनव्हास आहे कॅनव्हास पेपर तो कटिंग करून, हे पहा एक्स्ट्राचा कटिंग करून घेऊ शकता. आणि याचा आता आपला हा गळा तयार झालेला आहे. पिन काढून घेऊया आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा याच पद्धतीने आपल्याला मार्किंग ड्रॉ करायचं आहे. आता हा कॅनव्हास खूप पातळ आणि ट्रान्सपरंट असतो, त्यामुळे तुम्हाला इथे व्यवस्थित आतल्या साईडचा जो मार्किंग आहे तो बाहेरून सुद्धा डबल घडीवरती दिसत आहे. त्याच पद्धतीने मार्किंग तुम्हाला या साईडला सुद्धा करायचं आहे. इथे सुद्धा बघा मी फ्रेंच कर्वचा यूज केलेला आहे, ज्यामुळे मार्किंग खूप सोपं होतं, पटकन होतं. हाताने करत बसाल तर सूद इकडे किंवा तिकडे हलणारच असतं. त्यासाठी फ्रेंच कर्व इज परफेक्ट टूल आहे ह्या बोटनेकच्या गळ्याला शेप देण्यासाठी. हा झाला आपला पाठीमागचा भाग विथ गळा ड्राफ्टिंग सहित. त्यानंतर आपल्याला आता मेन जो आपला विषय आहे आजचा तो ड्रॉ करायचा आहे, म्हणजेच 3 पीस प्रिन्सेस कट. त्या अगोदर सगळ्यात अगोदर त्यासाठी 6 इंचावरती गळा घ्यायचा आहे. मार्किंग 6.5चा गळा असतो, तर अर्धा इंच शिवलेला आहे भाग तो मी नंतरच कटिंग करते, म्हणून जेवढा गळा आहे तितकंच मी इथे मार्किंग करत आहे. आणि या पद्धतीने इथे गळ्याला सुद्धा शेप देत आहे फ्रेंच कर्वच्या मदतीने. पहा बरं किती सुंदर असा हा आपल्या गळ्याचा शेप आलेला आहे. तर त्यानंतर बघा खालून आपण इथे 3.5 इंचावरती एक मार्किंग करत आहे, कारण आपला हा 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. आपल्याला याला बेल्टवाला ब्लाऊज तयार करायचा आहे. त्यासाठी मी इथे पुढे घेतलेला आहे 2.5 इंच आणि इकडे घेतलेला आहे 3.5 इंच. आणि अशा पद्धतीने आपल्याला पुन्हा 1 इंच वाढवून 4.5 इंच घेऊन या पद्धतीने मार्किंग करायचं आहे, ज्यामुळे आपल्या बेल्टला छान कर्व येईल आणि फिटिंगला छान बसेल ब्लाऊज. त्यानंतर हा झाला सेंटरचा टक्स, जो की तुम्ही स्किप करू शकता, गरजेचं नाही की तो तुम्ही टक्स द्यायलाच हवा, स्किपसुद्धा करू शकता. त्यानंतर रुंदी मी 4 इंचावरती घेतलेली आहे आणि वरून टक्स पॉईंट आहे तो मी 10.5 आणि अर्धा इंच मार्जिन पकडून 11 इंचावरती घेतलेला आहे, कारण ब्लाऊजची उंची बऱ्यापैकी व्यवस्थित असल्यामुळे टक्स पॉईंट आपल्याला साईजप्रमाणे 10.5 इंचावरती येतो. आणि त्यानंतर अर्धा इंच शिलाई मार्जिन शोल्डरचं पकडून 11 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. अर्धा इंच पुढच्या मुंड्याची खोली घेतलेली आहे. आणि त्यानंतर बघा मुंड्याच्या सेंटरला अशा पद्धतीने फ्रेंच कर्व पकडून तुम्ही हा प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. इतका सुंदर आकार तुम्हाला फ्रेंच कर्वनी काही सेकंदामध्ये देता येतो, त्यामुळे फ्रेंच कर्वचा यूज नेहमीच करा असा मी तुम्हाला सुद्धा सल्ला नक्कीच देईन. तर हे पहा, आता यानंतर आपल्याला डाच काढायचे आहे, म्हणजे टक्ससाठी काढायचा आहे. 2 इंचाची रुंदी आणि 1.5 इंचावरती हा मी टक्सची लांबी घेते अशा पद्धतीने. आणि त्यानंतर सेंटर पॉईंट आहे टक्सचा, वरून आपण जो घेतलेला आहे त्याला या पद्धतीने शेप देत खाली घ्यायचा आहे. अगदी छान असा हा शेप द्यायचा आहे. 2 इंचाची रुंदी घेऊन जास्त उंच घ्यायचं नाही, कारण आपल्याला बेल्टसुद्धा येणार आहे. त्यामुळे तुम्ही टक्स पॉईंट जर 10 वरती घेतलात तर 10.5 वरती तुमचं मार्किंग होईल, पण तुम्हाला चेस्ट साईज काय आहे हे सुद्धा त्यावेळेला चेक करावं लागेल. 36 इंचाच्या चेस्ट साईजसाठी हे माप परफेक्ट आहे आणि हे मार्किंगसुद्धा परफेक्ट आहे. तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जर मार्किंग करून कटिंग कराल तर तुमचा ब्लाऊज अजिबात बिघडणार नाही. अतिशय सुंदर असा फिटिंग बसतो. परफेक्ट फिटिंग म्हटलात तरी वावगं ठरणार नाही, कारण हा ब्लाऊजसुद्धा शिवल्यानंतर क्लायंटला इतका सुंदर बसला होता की त्यांनीसुद्धा अगदी परफेक्ट ब्लाऊज बसला आहे अशी कमेंट दिली होती. कारण तुमच्याशी बोलता बोलता मला आपल्या क्लायंटचे सुद्धा अनुभव शेअर करायला नक्कीच आवडतात, हे तुम्हालाही माहिती आहे. आता आपण जसं मार्किंग केलेलं आहे त्याच पद्धतीने कटिंग करून घेते आहे. पहिल्यांदा आपण क्रॉस पट्टी होती ती कटिंग केली, मग गळा कटिंग केला, मुंड्याचा भाग आहे तो खोली देऊन घेतली अर्धा इंच, त्यानंतर प्रिन्सेस कटचा हा भाग कटिंग केला. आणि बघा किती सोप्या पद्धतीने आणि पटकन असा आपला हा 3 पीस प्रिन्सेस कट जो आहे तो कटिंग झालेला आहे अस्तरवरती. आणि अतिशय सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते, कारण आपल्या बऱ्याच साऱ्या सबस्क्रायबर्स नवीन शिकणाऱ्या ताई आहेत किंवा बिगनर्स आहेत ज्यांनी आत्ताच शिलाईकाम चालू केलेलं आहे. त्यांच्यासुद्धा व्यवस्थित लक्षात यावं, त्यांनासुद्धा कळावं आणि त्यांनीसुद्धा घर बसल्या एखाद दुसरा
ब्लाऊज दिवसाची घरची दिवसभराची कामं उरकून लेकरं पाहतात जर एखादा दुसरा ब्लाऊज शिवला तरी त्यांनासुद्धा खूप समाधान असतं आणि त्यांच्यासुद्धा पायावरती त्या उभं राहून 4 पैसे नक्कीच कमवू शकतात. ह्याच्यामध्येच मला खरं सांगायचं तर समाधान आहे. त्यानंतर बघा आता आपण अस्तरवरती कटिंग केल्यानंतर मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती कटिंग करणार आहोत. मेन फॅब्रिकला कटिंग करताना बाही आहे ते ॲडजस्ट कशी होते कुठं होते ते पाहायचं आहे. कारण फक्त कपड्याला रुंदी मिळावी म्हणून आपल्याला कटिंग करून जमणार नाही. तर कपड्याची लांबी, कपड्याची डिझाईन आणि बाकीचा फ्रंट आणि बॅक साईडसुद्धा कपड्याला परफेक्ट बसला पाहिजे. त्यासाठी पहा पुन्हा मी घडी या कपड्याची चेंज केली आणि त्यानंतर इथे सेट करणार आहे आता या घडीवरती. आणि ब्लाऊजची डिझाईनसुद्धा इतकी सुंदर आहे की बघा खूप साऱ्या साड्यांवरती हा ब्लाऊज जो आहे तो मॅच होणार आहे आणि अतिशय सुंदर असा कलरसुद्धा आहे. त्यानंतर मेन फॅब्रिक आणि अस्तर फॅब्रिक असं हे ठेवून याच्यावरती कटिंग करताना इथे सगळ्यात महत्त्वाची टिप्स ही आहे. तुम्ही जर बिगनर्स असाल किंवा जोडायला तुम्हाला जर इकडं तिकडं कपडा जास्तीचा लागत असेल तर अर्धा इंच जास्तीचं मार्जिन देऊनच मेन फॅब्रिक आहे तो तुम्हाला कटिंग करायचा आहे. इथे बघा लागलंच मी जो बाहीसाठी जॉईंट देतो तो सुद्धा काढलेला आहे 2 इंचाचा. 2 इंच रुंद काढते आणि 3-3.5 इंच किंवा 4 इंच लांब काढलेला आहे. जोडल्यानंतर आपल्याला तो एक्झॅक्टली कटिंगसुद्धा करायचा आहे. बाहीचा जोड देऊन बाही एकावरती एक ठेवून मेन फॅब्रिक आणि अस्तरची बाही एकत्र जोडल्यानंतर सुद्धा त्याला आपल्याला पुन्हा एकदा फिनिशिंगमध्ये कटिंग करून घ्यावं लागतं. फायनल कटिंग तुम्ही म्हणू शकता कारण तो आपला कटिंगचा टायमिंग असतो ब्लाऊज स्टिच करतानाचा. बऱ्याच वेळेला बऱ्याच ताईंनी आता विचारतात की कटिंग टायमिंग म्हणजे काय? तर बऱ्याच वेळेला आपण जो ब्लाऊज शिवतोय त्याला कुठे काही बारकावे असतात, कुठे त्याचं थोडंफार इकडे तिकडे कटिंग करणं असतं, कुठे उंची मोजणं असतं, कुठं लेवल करणं असतं. तर त्यालासुद्धा तुम्ही ते कटिंग टाईम परफेक्ट वेळेला दिलात तर फिनिशिंग छान खुलून येतं. आणि अशा पद्धतीने काहीशा आपण आता मेन फॅब्रिकवरती प्रिन्सेस कटचा अस्तरचा भाग आहे बॅक फ्रंट ते आपण इथे सेट करून घेत आहोत. आणि हा 3 पीस प्रिन्सेस कट असल्यामुळे तर तुम्हाला व्यवस्थित सेट करून घ्यावाच लागेल कारण ह्याचं फिनिशिंग जेवढं तुम्ही छान द्याल तितका तुमचा ब्लाऊज खूप सुंदर फिटिंगला बसणार आहे. आणि तुम्हीसुद्धा असाच प्रिन्सेस कट नेक्स्ट टाईम शिवून घालणार आहात याची गॅरंटी मात्र मला आहे. आणि या पद्धतीने 3 पीस जे आहेत पुढचे पाठीमागचा भाग तर एकच आहे तर तो आपण अशा पद्धतीने ॲडजस्ट केलेला आहे. आणि त्यानंतर बाकीचे योगपट्टी फिटिंग कटचा बाजूचा भाग आणि सेंटरचा प्रिन्सेस कटचा भाग असे हे भाग मी याच्यामध्ये ॲडजस्ट करून ठेवलेले आहे तुम्ही पाहू शकता. आणि याच पद्धतीने तुम्हाला हे कटिंगसुद्धा करायचं आहे. आणि कटिंग करताना जसं की मी अगोदर सांगितलेलं आहे की थोडासा कपडा जास्तीचा घेऊनच कटिंग करा जेणेकरून जोडताना कमी पडायला नको. जास्त झाला तर कटिंग करून टाकू शकता पण कमी पडला तर काय पुन्हा कपडा शिल्लक नसतो किंवा तितका जोड निघत नाही. त्यासाठी तुम्हाला ते सुरुवातीलाच मी सांगते की थोडासा कपडा जास्त ठेवून कटिंग केलात काही हरकत नाही. फक्त तुमचे 2 मिनटं जातील बाकीचं सगळं एक्स्ट्राचा कपडा आहे तो कटिंग करण्यासाठी. सगळे पार्ट एकावरती एक ठेवून जोडून घेतल्यानंतर तुम्ही फायनल कटिंग करू शकता एक्स्ट्रा मार्जिन जे आहे कपड्याचं ते पकडून. आता ॲज इट इज मी जे पार्ट ठेवलेले आहेत तसेच याला कटिंगसुद्धा करून घेत आहे फ्रंट बॅक साईड पार्ट आणि सेंटर पार्ट असा. तर या व्हिडिओमध्ये खूप सविस्तर खूप सोप्या पद्धतीने जितकं मला कळेल तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? प्रिन्सेस कटचा 3 पीस ब्लाऊज कटिंग इतका इझी आहे असं तुम्हालाही वाटलं नसेल पण आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालासुद्धा विश्वास आला असेल की तुमचाही आत्मविश्वास वाढला असेल की या पद्धतीने नक्कीच मी ब्लाऊज कटिंग करेन आणि ब्लाऊज शिवेन. शिवल्यानंतरसुद्धा मला कमेंट करायला विसरू नका आणि कटिंग केल्यानंतरसुद्धा आपल्याला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका की तुम्हाला आपले व्हिडिओ कितपत आवडतात ते मलासुद्धा कळणं खूप गरजेचं असतं. आणि हो बऱ्याच सगळ्या ताई व्हिडिओ पाहतात व्ह्यूज चांगले असतात पण लाईक नसतात किंवा शेअरसुद्धा जास्त होत नाहीत. त्यामुळे प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ मर्यादित न ठेवता समोर पुढे एखाद्याला पाहायला मिळावा समोरची व्यक्तीसुद्धा याच्यातून बऱ्याच गोष्टी शिकून घ्यावी त्यासाठी तुम्हाला मात्र कंपल्सरी व्हिडिओ शेअर करणं आहे. आणि ही माझी खूप गोड रिक्वेस्ट आहे समजलात तरीही चालेल. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू असेच एका छानशा मस्त व्हिडिओमध्ये आणि छान छान कटिंग टिप्समध्ये. त्यानंतर मी बघायचे आता तुम्ही मला काय करते ही गप्पा मारता मारता तर क्रॉसपट्टी आहे गळ्याची दोन्ही साईडच्या ते कट करून घेतलेले आहेत. आता पुन्हा भेटू याच ब्लाऊजचं स्टिचिंग पाहायला.
स्टे कंटिन्यू. बाय.